मराठी नवीन वर्ष चालू झाले. चैत्र महिना संपून आता वैशाख महिना चालू झालेला आहे. मराठी वर्षात अनेक शुभ योग जुळून येत असतात. त्यामधील काही योग अतिशय पुण्य आणि फलदायी असतात. असे योग वारंवार जुळून येत नाहीत. त्यामुळे असे विशेष योग जुळून आले की त्या दिवशी केलेल्या काही गोष्टी किंवा काही सेवा अखंड कृपा प्राप्त होण्यास सहाय्यभूत ठरू शकतात. गुरुपुष्यामृत योग हा असाच एक योग आहे. हा योग वारंवार येत नाही, तर 2026चा पहिला गुरुपुरुषामृत योग कधी आहे, या दिवशी आपण काय करायला हवे, कोणत्या सेवा करायला हव्यात किंवा घरामध्ये कोणत्या नवीन गोष्टींची आपण खरेदी करू शकतो, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा सर्व कार्यास शुभ समजला जातो. या योगावरती सुवर्ण खरेदी केली असता त्याची वृद्धी होते असा समज आहे. मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाहीत, कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे. एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो. अशुभतापासून वाचवण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम, जसे की व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे, असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते. गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनतं. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुवारी शुभ कामे करणे तसेच धार्मिक कार्य करणे देखील शुभ मानले जाते. गुरुवार 23 एप्रिल 2026 रोजी गुरुपुष्यामृत योग रात्री 8:57 ते पहाटे 6:17 असणार आहे. गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ फलदायक असते असे सांगितले जाते. गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. गुरुपुष्य योगी दिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेलेला आहे. त्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन, स्वामींच्या मंत्रांचे जप, नामस्मरण केले जाते. हजारो भाविक स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेतात. गुरुवारी अतिशय शुभ असा गुरुपुष्यामृत योग जुळून आल्याने या दिवशी आवर्जून स्वामी सेवा करावी. या दिवशी पहाटे लवकर उठून आपली नित्याची कामं आवरल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे, अंगणाची स्वच्छता करायची आहे, उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे, छान अशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर आपली छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ या नावाचा केवळ उच्चार केला तरी मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. सकारात्मकता मिळते, वेगळीच ऊर्जा संचारते, प्रेरणा मिळते. श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यास कोणत्याही भाषेतील शब्द छोटे पडतील. स्वामी आपल्यावरती कधी कृपा करतील हे सांगता येत नाही, परंतु जेव्हा कृपा होते, शुभ आशीर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलेले आहे, तर या दिवशी स्वामी सेवा आपण नक्कीच करायची आहे. या आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवघरामध्ये मंगल कलश कसा स्थापन करायचा याची माहिती दिलेली आहे. तरी उद्याचा दिवस हा खूप शुभ असल्यामुळे तुमच्या देवघरामध्ये जर मंगल कलश तुम्ही मांडणी केलेली नसेल तर या दिवशी तुम्ही नक्कीच मंगल कलश तुमच्या देवघरामध्ये मांडू शकता. घरात सुखशांती समृद्धी राहावी असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी अनेक जण आध्यात्मिक उपाय करतात. वास्तुशास्त्रात या गोष्टी मिळण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची किंवा पूजाविधीची सुरुवात कलश स्थापनेने केली जाते. पूजेवेळी ठेवला जाणारा हा कलश घरात देखील स्थापन करता येतो. जी व्यक्ती संकल्प करून घरात कलश स्थापन करते त्यांची मनोकामना पूर्ण होते असं मानलं जातं. धर्मशास्त्रात मंगल कलशाचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. घरात मंगल कलश स्थापन करणं शुभ मानलं जातं. यामुळे आर्थिक समस्येसह अनेक प्रकारच्या अडचणी देखील दूर होतात. घरात मंगल कलश स्थापन केल्यास संबंधित व्यक्ती व्याधीमुक्त, त्रासमुक्त होते. घरात सुखसमृद्धी राहते. ज्या घरात मंगल कलशाची स्थापना केली जाते त्या घरातल्या व्यक्तींना कधीच आर्थिक अडचणींना सामना करावा लागत नाही. अशा घरात कायम लक्ष्मी मातेचा वास असतो.
तर हा मंगल कलश लोखंड सोडून इतर कोणत्याही धातूचा असावा. तुम्ही तांब, माती, चांदी, सोनं किंवा पितळी कलश स्थापनेसाठी वापरू शकता. हा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्यात तांब्याचं नाणं, दुर्वा, चंदन, सुपारी, हळद, अक्षदा, त्याचबरोबर 5 खायची पानं ठेवायची आहेत. कलशावर आंब्याची पानंसुद्धा आपण ठेवू शकतो. त्याच्या मुखावरती एक नारळ ठेवायचा आहे. यानंतर कलशावर कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर कलशाला धागा किंवा रक्षासूत्र बांधायचं आहे. त्यानंतर आपल्याला अष्टदल कमल बनवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला कलश ठेवायचा आहे. मंगल कलश हा नेहमी ईशान्य दिशेला किंवा देवघरात स्थापन करायचा आहे. अशा प्रकारे संकल्पपूर्वक कलश स्थापन केला तर घरातल्या व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात. आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते आणि घरातलं वातावरण सुखमय होतं. कलशातील पाणी रोज बदलणं शक्य नसेल तर आपण सोमवार, गुरुवार किंवा शुक्रवार अशा दिवशी कलशातील पाणी बदलायचं आहे. कलश हा स्वच्छ असायला हवे. घरात सुख, समृद्धी, आर्थिक स्थिरता आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी मंगल कलश नक्कीच तुम्ही देवघरामध्ये गुरुपुरुषामृताच्या दिवशी तुम्ही नक्कीच याची स्थापना करू शकता. गुरुपुरुषामृत योगात लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. गुरुपुरुषामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवण्याचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले जातात. या दिवशी लक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते. शक्य असेल तर कमळाचा उपयोग करून तयार केलेली माळ वापरून ओम श्रीं ह्रीं दारिद्र्य विनाशीय धनधान्य समृद्धी देही देही नम हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. गुरुपुरुषामृत योगाच्या दिवशी शुभ योगात घराच्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक चिन्ह लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने माता लक्ष्मी घरात वास करते असे मानले जाते. तसेच या दिवशी सकाळी आणि तिन्ही सांजेला देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी तांदूळ, मसूर, खिचडी, बुंदीचे लाडू इत्यादीचे सेवन करणे आणि दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी जर कोणी जास्त काळ पैसे गुंतवले तर त्याला भविष्यात चांगले फळ मिळते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अभ्यास सुरू करणे, घर बांधणे, नवीन काम सुरू करणे, नवीन व्यवसाय करणे, गुंतवणूक करणे ही शुभ कामे मानली जातात. ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते. या दिवशी देवाची पूजा अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. त्याचबरोबर पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी असल्याने शनीची कृपादृष्टी मिळवण्याची ही उत्तम संधी असल्याचे सांगितले जाते. आताच्या घडीला शनी गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत आहे. त्यामुळे कुंभ, मीन आणि मेष या राशींची साडेसाती सुरू आहे. त्यामुळे शनीच्या संबंधित वस्तूंचे दान करा. हनुमंताचे नामस्मरण मंत्राचे जप करा. शनी स्तोत्रे, शनी मंत्र यांचा आवर्जून यथाशक्ती जप करा असं सांगितलं आहे. वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराला अग्निदेवतेचे स्थान मानले जाते. त्यामुळे घरात सुखसमृद्धी, उत्तम आरोग्य आणि बरकत टिकून राहण्यासाठी स्वयंपाकघराची पूजा, विशेषतः गृहोपयोगी वस्तूंची किंवा शेगडीची पूजा करणे आवश्यक मानले जाते. हे अन्नपूर्णा देवीचे निवासस्थान असल्याने तिथे स्वच्छता राखणे आणि सकारात्मक ऊर्जा कायम ठेवणे महत्त्वाचे मानले जाते. स्वयंपाकघर स्वच्छ आणि पूजनीय ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही, ज्यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहते. स्वयंपाकघरात नियमित पूजा केल्याने अन्नाचा तुटवडा भासत नाही आणि अन्नात पौष्टिकता टिकून राहते. जर स्वयंपाकघर चुकीच्या दिशेला तर वास्तुशांती किंवा शेगडीची पूजा करून वास्तुदोष कमी करता येतो. गुरुपुरुषामृत योगाबरोबरच रोज सकाळी गॅसची पूजा करून त्यावर पहिला स्वयंपाक बनवण्याने घरात आनंदी वातावरण राहते असं सांगण्यात येतं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते यासारखे देवीचे महात्म्य सांगणाऱ्या श्रोतांचे सहस्र नामस्मरण करणे आणि प्रत्येक नामस्मरणाला देवीच्या श्रीयंत्रावरती अथवा तस्वीरीवरती किंवा मूर्तीवरती चिमूटभर कुंकू वाहणे म्हणजेच कुंकुमार्चन होय. मंत्रपूजन, पूजा, वाद्यांचे आवाज यामुळे घरातील नकारात्मकता जाऊन
सकारात्मकता येते, मनामध्ये प्रसन्नता येते. देवपूजा करणे किंवा उंबरठा पूजन करणे, मुख्य दरवाजावरती स्वस्तिक बनवणे, अन्नपूर्णा पूजन किंवा स्वयंपाकघरामध्ये पूजा करणे, तुपाचा दिवा लावणे, त्याचबरोबर कुंकुमार्चन करणे आणि स्वामी सेवा करणे, मंगल कलशाची स्थापना करणे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण गुरुपुष्यामृत दिवशी नक्कीच करू शकतो. त्याचबरोबर बऱ्याचशा शुभ गोष्टींची खरेदीही तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ललित सहस्रनाम, श्रीसूक्त, देवी सूक्त, देवी सहस्रनामावली, देवी अष्टोत्तर शतनामावलीचे उच्चारण करणे. गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले गेले आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेलेले आहे. पुष्याचा अर्थ आहे की पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. गुरुपुष्यामृत योगात सोने, चांदी किंवा हिऱ्याची दागिने खरेदी करा, त्यानंतर देवघरात ठेवा. गुरुपुष्यामृत योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशांमध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता. गुरुपुष्य योगामध्ये नवीन वाहन खरेदी करू शकता. या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते किंवा मग नवीन घराचे बांधकाम करू शकतो. गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी स्तोत्राचे पठण नक्की करा. असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते असे म्हटले जाते. तर या दिवशी नकारात्मक वागणे आणि कार्य या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. मांस्य तसेच मद्यसेवन करणं टाळायचं आहे. वादविवाद करणं टाळायचं आहे. या दिवशी पूजा, जप, तप आणि दानधर्म केल्यास आध्यात्मिक लाभ आपल्याला मिळतो. त्याचबरोबर स्वामी सेवा या सर्व गोष्टी तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशा एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.